श्रीराम जय राम जय जय राम। संताचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास। बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यांसी त्रासू नये कधी। हीच जाणावी उघड समाधी। सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली। तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे। सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान। सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती। हेची तुम्हा परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पनावृत्ती। रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती। देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंद युक्त परमात्मचिंतन। हीच सिद्ध साधूची खूण वासना जाळून शुद्ध चित्त। अहंभाव सोडून होय निभ्रांत। आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण। संत सहवास त्याला पाही जो देह बुद्धी टाकून राही। संतास न पहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास। नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण। जे जे आपले संगती आले संतांनी त्यांचे सार्थकच केले। साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला। त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन। संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास। संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास। लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे। नाम घ्यावे श्वासोश्वास संत संतुष्ट होईल खास। सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार। संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली काय आज दिशेनाशी झाली। परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती। जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती। संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन। सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा। जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता। रामा परता नाही लाभ हे धरले जाणे चित्ती। त्यास लाभली खरी संतांची संगती। त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे। स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण। संतांशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण। भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला। सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला। तैसी विषयी झाली त्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती। नामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवन मुक्त पाही। देहाचे ठिकाणी विरक्त विषयाची ठिकाणी नसे अहमत्व त्यालाच म्हणतात मुक्त। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत। श्रीराम जय राम जय जय राम। समर्थ शिष्या वेणा स्वामी भाग 2। मांडव सजला वाजते सनई वेशीवर नवरा मुलगा आला झाली औक्षणाची घाई। नवरी सजली पूजते गौरीहार अंतरपाट दूर झाला नेत्र भिडले समोर। गोपजी पंतांच्या वाड्यात आज उत्साह व चैतन्य उसळलं होतं। मंगलवाद्ये वाजत होती
दारात पताका व आंब्याच्या डहाळ्या लावलेल्या होत्या. माणसांची बरीच वर्दळ दिसत होती. 11-12 वर्षाची वेणा आज खूप नटली होती. त्या दागिन्यांनी, किमती वस्त्रांनी, नुकत्याच लावलेल्या हळदीने नवरकळेचे तेज तिच्या स्वाभाविक सात्विक सौंदर्यात भर घातली होते. मनापासून गौरीहार मुक्यानं पूजत होती. आई आत्यांनी जे कानात सांगितले होते ते मनापासून म्हणत होती. गोपालकृष्णाला अक्षदा वाहत होती. गुरुजींनी मुहूर्ताची वेळ झाली, नवरी मुलीला घेऊन या म्हणताच वेणाच्या मामांनी तिला हाताला धरून लग्नमंडपात नेले. बाहुले छान सजवले होते. ती उतरण, केळीचे खांब, फुलांच्या माळा, करादिवा धरून उभारलेल्या कुरवल्या. अंतरपाटाच्या पलीकडे फक्त डोक्यावर पगडी दिसत होती. पहिला उजवा पाय पाटावर ठेवून नंतर डावा पाय जवळ घेत वेणा लग्नाला उभी राहिली. मंत्रपठण झाले नि मंगलाष्टका सुरू झाल्या. शेवटची मंगलाष्टका पूर्ण होताच वाद्यांचा गजर सुरू झाला. अंतरपाट बाजूला केला. वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. लाजा होम, सप्तपदी, सूनमुख सारे विधी झाले. वेणाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं. त्याचं तेज वेगळंच जाणवत होतं. आज वेणाबाई सासरी चालली होती. 11-12 वर्षाची वेणू आज करवीर नगरीची पाहुणी झाली. निरोप देताना गहिवरलेले आई बाबा, आत्या यांना नमस्कार करून आपल्या घरी निघाली. आज मिरजेत देशपांडे वाड्यात वेगळेच चैतन्य होतं. वाड्यात नवी गृहलक्ष्मीची पावले येणार होती. तांदळानं भरलेलं माप ओलांडून वेणा घरात आली. मिरजेचे देशपांडे यांची सून झाली. समर्थ शिष्या वेणास्वामी भाग 3. लेक लाडाची, घराची लक्ष्मी सासरची. एकुलती असता अधिक प्रेमाची. ओढ प्रेमाची, आपुलकी सहवासाची. पुत्रवधू नोहे मुलगी घराची. एकुलता एक मुलगा, त्यामुळे साहजिकच लाडाची सून. वेणाबाईच्या सासूबाई फार प्रेमळ होत्या. या पोरीचं मोठं कौतुक वाटे. वेणा सासूबाई सांगतील ते काम पटकन करीत होती. घरी कोणी मोठं आलं की बाहेर बोलावताच त्यांना नमस्कार करणं, पाण्याचा भरलेला तांब्या भांडं लगेच देणं, सांगताच सुंदर रचनात्मक उखाणा घेणं, हे तिचं न बोलता काम करणं सासूबाईंना मनापासून भावलं होतं. जेमतेम 10-15 दिवस वेणाबाई मिरजेत राहिल्या. सोहळे नहान अतिकौतुकाने झाले. परातीत रंगपाणी केलं गेलं. ती अंगठी सुपारी परातीत शोधणं, नकळत दोघांनी एकमेकांना पाहणं, लाजणं, गालातल्या गालात हसणं सारंच नाविन्याचं होतं. हे सारं कौतुक मनात साठवणं म्हणजे सुखानं जगणं हेच तिला सांगितलं होतं. स्वयंपाकघरातून येणारा सुगंध, ते मांडलेले पाट, काढलेल्या सुबक रांगोळ्या, केळीच्या कापावर खोचलेल्या उदबत्त्या, चकचकीत उजळणाऱ्या समया पंक्तीची लज्जत वाढवत होत्या. पक्वाणांच्या पंक्ती झाल्या. प्रथेनुसार वेणाचे बाबा तिला माहेरी न्यायला बैलगाडी घेऊन आले. सोबत लाडू करंज्यांची शिदोरी आहेर सारे कौतुकाने आणले होते. बाबांच्या सोबत खुशीत येऊन वेणा माहेरी कोल्हापूरला आली. दारात आईनं वेणावर लिंब लोण उतरून टाकलं. पायावर पाणी घातलं. वेणा घरात आली. देवाला, आई आत्याला, बाबांना नमस्कार केला. हा वेणातील बदल पाहून आत्यानं लगोलग तिची नजर काढली. वेणा माहेरात सुखवली. 3-4 दिवस झाले वेणा सजून अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात गेली. नवं लुगडं, अंगभर दागिने, हातात गोठ, पाटल्या, बिलवर, तोडे, दंडात वाक्या. वेणा म्हणजे साक्षात अंबाबाईचं रूपच वाटत होती. मंदिरात आनंदात हुंदडत पळत होती.
घरी मिरजेहून निरोप आला. वेणाचे यजमान झाडावरून पडले आणि जखमी झालेत, त्यामुळे ताबडतोब मिरजेला या. आज राधाबाईंनी पुरणाचा घाट घातला होता. निरोप ऐकताच सारे घाबरले. लगोलग बैलगाडी बोलावली आणि वेणाला बरोबर घेत मिरज गाठलं. समर्थ शिष्या वेणास्वामी भाग 4. पाहिले पाय तिचे ओळख केवळ, कैसे देव कैसे तपफळ. कंठ फुटेना निसटले सारे बळ, थांबला श्वास सांडले अश्रू घळघळ. मिरजेला देशपांडेंच्या दारात बैलगाडी थांबली. सारे घरात गेले. ओसरीवर मृत अवस्थेत झाकलेला जावई पाहून मन हेलावले. राधाबाईंनी वेणाला घट्ट धरले. काय ते लग्न, काय तो थाट आणि काय हा आजचा दिवस, सारे स्वप्न वाटत होते. वेणाला नमस्कार करायला सांगितले. तिने या अगोदर पतीचे फक्त पायच पाहिले होते. पायावर डोकं ठेवलं. काही कळायच्या आत वेणाच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं गेलं. लगोलग प्रेत उचलून संस्कारासाठी नेलं. आईच्या मांडीवर डोकं ठेवत वेणा रडत होती. आजवर कौतुकाने थोपटणारे हात बोथट झाले होते. तोवर चला पाणी ओतून आंघोळ घाला. वेणाला घेऊन राधाबाई न्हाणी घरापाशी गेल्या. वेणाच्या बांगड्या फोडल्या, अंगावरचे दागिने काढले. भराभर तिच्या डोक्यावर पाणी ओतून तांबे घंगाळ रिकामं केलं. आज कौतुकाने केस पुसणारे कोणी नव्हतं ना अगं. वेणा सर्दी होईल कोणी म्हणणार नव्हतं. न खाता पोर तशीच झोपली, याचा कोणाला विचारही नव्हता. साऱ्यांचं दुःख इतकं मोठं होतं की कोणी कोणाला सावरायचे. राधाबाई दिवस होईतोपर्यंत मिरजेत राहिल्या. आता गडबड नाही, बोलणे नाही, फक्त एका जागी बसून राहायचे होते. अखेर तो दिवस उजाडला. पहाटेच वेणाला उठवले. परसात एका अंधाऱ्या खोलीत नेले. एक टेंभा लावला. तो अंधारात 2 लाल डोळे दिसले. तो नाभिक होता. एवढ्या लहान मुलीचे केस कापताना तोही गहिवरला. तोच वेणाच्या सासूबाई ओरडल्या, मेल्या, आवर लवकर, रडतोस काय? आम्ही काय हौसेने बोलवलं नाही तुला? आमच्याही डोळ्यात पाणी येतच आहे, पण या समाजात राहताना जनरीत पाळावीला हवी. डोळ्यांना सवय करून घ्यायला पाहिजे. रोज डोळ्यासमोर बघून आपली उजवलेली कूस लोपली हे पाहणं आले नशिबाला. आवर लवकर, असं म्हणताच काही क्षणात वेणाच्या डोक्यावरच्या काळ्या भोर कुरळ्या बटा पटापट जमिनीवर पडल्या. बिन पाणी लावता वस्तारा तिच्या डोक्यावर फिरवला गेला. डोक्याची होणारी आग सहन होत नव्हती, पण करणार काय? तिला बोडकी केले. राधाबाईंनी आपला पदर हुंदके आवरण्यासाठी स्वतःच्या तोंडावर धरला. उघड्या दंडावर तिला बसवलं. कसलाही विचार न करता भराभर वेणाच्या डोक्यावर पाणी ओतले. डोक्याची आग होताना त्यावर पडणारे बिनविसणाचे पाणी डोक्याचा दाह वाढवत होतं. हे कमीच की काय? लगोलग जाड कोर आलवण वेणाला नेसवलं. डोक्यावरून खरखरीत आलं. वणाचा करकचून पदर घेत तिच्या कमरेला खोचला. भुंडे हात, भुंडा गळा, पांढरं कपाळ पाहून राधाबाई नुसत्या टिपे गाळत होत्या. त्या बिचाऱ्या वेणूचे डोके भडभडले असेल याचा विचार कुणाच्या मनात आला नाही. तिचा रडवेला चेहरा, मनाचा विचार कोणाच्याही मनात आला नव्हता. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.